मॉडरेटर आहेत आमचे आणि त्यांनी थंब सुद्धा दर्शवले. प्रतीक परब खरं तर फुकरे पिक्चर असू द्या किंवा विजेता पिक्चर असू द्या, त्याच्यामध्ये कॅमेरामॅनची आणि ड्रोन ऑपरेटरची भूमिका त्यांनी इथे बजावली आणि त्यांच्या मार्फत एक क्षणचित्र इथे मध्ये टिपले गेलेत. आपण पाहताय जय बजरंग पॉवर शेल चषक टीव्ही आणि मंडप डिकोडरचा लोगो सगळ्या गोष्टी आपण पाहताय आणि ऑपरेशन सिंदूर बळीराजा सेव्ह गर्ल्सचं चित्र. चला टीम पोगाव पोगाव संघ आपण आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि टीम जॉली स्पोर्ट कामतगर आपले बॅटर आपण पाठवून द्यायचे आहेत. आमचं कॉमेंट्री बॉक्स वर्गीय संगीता विलास चाळके स्टुडिओ आपण पाहताय जे सातत्यानं या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळतं. टीम पोगाव शेवटचा आणि अंतिम पुकार. टीम पोगाव शेवटचा आणि अंतिम पुकार क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला फास्ट. जॉली स्पोर्ट्स कामतगर आपण आपले बॅटर पाठवून द्यायचे आहेत. बनवलेल्या ठिकाणापासून तर मैदानापर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम आमचे मोहनजी वारगडे साहेब विनामूल्य 7 दिवस जेथून करतायत पहा. कारण त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे पण त्याच्यातूनही वेळ काढतात आणि या आयोजनाच्या प्रेमा करतील मोहनजी वारगडे जे आपल्याला पाहायला मिळतात. जेवण बनवणाऱ्या ठिकाणापासून तर आमच्या या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात आणि ते जेव्हा मैदानाच्या दिशेने येतात तेव्हा प्रत्येक जण आता मोकळा श्वास घेतो. चला टीम पोगाव संघ आणि जॉली स्पोर्ट कामतकर दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवून द्यायचे आहेत आणि पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. आम्ही विनंती करू की जॉली स्पोर्ट कामतगर आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. चला जॉली स्पोर्ट कामतगर आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय प्लीज हात जडून कळकळीची विनंती आहे की आपण आपले बॅटर पाठवून द्या आणि टीम पोगाव आपण आपले बॅटर पाठवून द्यायचे. पोगाव आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय प्लीज थोडंसं फास्ट घाई करा. आमच्या
आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे मते मिळाले. ट्रॉफी आणि आणि संध्याकाळी जे नाश्त्याची व्यवस्था आहे त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. शिवम दाबेली यांच्याकडून हे परत आपल्याला स्पॉन्सर केलं जातं. चला मॅचला करूयात आपण इथून मध्ये सुरुवात. थँक्यू गोंदवलकर साहेब, असंच प्रेम आमच्यावर आपलं सदैव राहू द्या. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला आणि संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स किंवा ऑफिशियल्सला संध्याकाळचा नाश्ता जे पोहोचवत आहेत गोंदवलकर साहेब शिवम दाबेली यांच्याकडून. अविनाशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. निहार आणि निहार आणि मोहिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अविनाश सज्ज होतोय. पहिलाच बॉल आपण याच्यावर मात्र पाहताय. थोडंसं दिशा दर्शवणारा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. एक धावेकरिता जॉली स्पोर्ट कामतगर संघ अर्थातच आई वराळ देवीचं मंदिरच्या गावामध्ये पाहायला मिळतं आणि ज्या आई माऊलीचा शुभ आशीर्वाद सातत्यानं या संघावर पाहायला मिळतो आणि तो शुभ आशीर्वाद घेऊन आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर यांच्या मार्फत हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली आहे. पुन्हा एकदा या चेंडूला आपण पाहताय सिंगल डबाच्या प्रयत्नामध्ये थोडीशी इथून मात्र प्रयत्न केला गेला होता या बॅटरकडून, जो की थोडंसं थांबा दर्शवला गेला, कारण वेळेत झालेली पकड आणि केलेली फेकी वेळ खूप महत्त्वाची आणि ती सध्या तरी इथून मात्र आपल्याला परफेक्टली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कंप्लीट होत असताना इथून मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अविनाश ड्राईव्ह करतायत या चेंडूला हलक्या हातानं. सिंगलचा खेळ पुन्हा एकदा आपण पाहताय. कदाचित सेट होण्याचा प्रयत्न किंवा या बंदिस्त षटकामध्ये कुठेतरी मात्र सिंगलला धावा संख्येला चालना देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करताना पाहायला मिळतात. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि सिंगलचा खेळ जारी ठेवला गेला. त्याच्यामध्ये यावेळेस निर्धावफेकीची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आहे. चौथा चेंडू निर्धावफेकी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते, कारण वारगडे सुद्धा इथे उपस्थित होतात. वेलकम. चला मॅचला सुरुवात करायची आपण. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल यावेळेस बॅक साईडला चेंडू फाईन लेग मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार. 4. नक्कीच आपण पाहताय आणि जी रील आपल्याला पाहायला मिळाली आहे इथून मात्र त्या रीलला 11 तासापूर्वी आमच्या कुणाल दाते सरांनी, जो ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि IPLचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, त्यांची कमेंट इथे मात्र पोहोचली आहे. थँक्यू कुणाल दाते सर, आम्ही आपलंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. चौकार 4. त्यांचंही कमेंट हे रीलला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली, म्हणजे एक दर्जा आयोजन
आपण सातत्याने इथून मात्र पाहतोय. थँक्यू सो मच कुणाल दाते सर. पुन्हा एकदा आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. चला षटक संपले. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर. लगातार 2 चेंडू 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये 5व्या आणि 6व्या चेंडूवर सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्यात. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय ज्ञानेश्वरला इथे मात्र आमंत्रित केले गेले टीम पोगाव संघाकडून. पोगाव नगरीमध्ये एक चांगलं मैदान आपण सातत्याने पाहिलंय आणि खूप साऱ्या स्पर्धा त्याही मैदानावर आपण होताना इथून मात्र पाहिल्यात. चला ज्ञानेश्वर आपण थोडंसं घाई करा ही नम्रतेची विनंती आम्ही तुम्हाला करतोय. चला टीम पोगाव आपण त्वरित सज्ज व्हा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वर इथून मात्र सज्ज होतोय. षटक क्रमांक द्वितीय घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी इथून मात्र निहार. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वर सज्ज. षटकात येईल पहिल्याच बॉल पहिल्याच बॉल पाहायला मिळाला. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 13 या अंकावर. थोडंसं स्लो क्रिकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं कारण पोगावकरांच्या जे गोलंदाजीचा अटॅक आहे तो सध्या तरी कालांतरानं का होईना पण येणाऱ्या चेंडूंमागे वाढताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. आपण इथून मात्र पाहताय डान्स करत जणू चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल आणि पुन्हा एकदा बेसिक लाईफ लाईन सिंगल इथून मात्र यूज केली गेली आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पहा उडवल्या गेलाय चेंडूला. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू चाललाय. संतोष भोईर आणि निलेश सांबरे स्टँडच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय चौकाराच्या बढतीने धावसंख्या 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. पहा बॅलन्सिंग क्रिकेट आहे. सिंगल डबल येतात त्याच्यानंतर मोठे फटके सुद्धा कन्वर्ट होताना पाहायला मिळतात. म्हणजे कोणीही सध्या तरी सरस ठरताना इथून मात्र दिसत नाहीये. चला पोगाव संघ आता स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते. बोलायलाही खूप सारं वेगळं वाटतं. खूप सारा वेळ आपण खर्च करताय. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण इथून मात्र पाहताय. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार 4. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. स्विच इट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ज्ञानेश्वर. खूप साऱ्या धावा या षटकामध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं. आता फक्त सिंगल करिता रोज दिवाळी नसते. तसा प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं आणि कदाचित ते ओळखलं गेलं आणि एक धावी ते मात्र कंप्लीट केली गेली गुंदुलकर साहेब. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 29 आपण पाहताय. या इन ॲक्शन मध्ये आपल्याला पहा पहिल्या चेंडूवर आपण 2 धावा, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर लगातार 2 चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि आता एक सिंगल असं षटक संपलंय.
धावसंख्या 29. आपण बघितलं तर जॉली कामतकर संघाकडून सय्यद चौधरी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्या वय वर्ष खूप सारं कमी आहे आणि जे धर्मराजामध्ये ज्यांनी परफॉर्मन्स दर्शवलं गेलं त्याची 1 मिलियन व्ह्यू इन्स्टाला कंप्लीट होताना पाहायला मिळाले. छा गये हो असं म्हणाले तुम्हाला हरकत नाही आहे. आणि त्याच्यानंतर अग्निराजा चषक पोगावमध्ये ही एक आगळ्या वेगळ्या शैलीनं जेब घेऊन ज्यांनी जेल पकडला होता तो इन ॲक्शनमध्ये सय्यद चौधरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अविनाशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता फटका फसलाय. थोडीशी निराशा. साफ साफ फटका कन्वर्ट केल्यानंतर मोहिलच्या तोंडा आपण पाहताय निर्धाव स्वरूपातली फेकी. धावसंख्या 40. त्रिमूर्ती गायकरला आपण पाहताय BC4चा विचार केला तर चॅलेंज या संघामधून खेळताना पाहायला मिळतोय. कार्पेट पद्धतीनं ट्रॅव्हल होणारा चेंडू सध्या तरी आपण इथे मात्र पाहिलाय. एक धाव. सध्या तरी आपण पाहताय एकेरी धावेने धावसंख्या 41. तुषार शेळकेला आपण खेळताना पाहिलंय चॅलेंज मध्ये. संपलाय क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 या अंकावर. अंतिम एक षटकाचा खेळ शेष आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता कोणाला आमंत्रित केलं जाईल कदाचित चर्चा घेतली जाते. पण रिअली बोगावकर आपण खूप सारा वेळ इथून मात्र खर्च केला गेला. आपल्याकडून खूप सारा वेळ खर्च होतोय. आपण थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. त्रिमूर्ती स्पर्धा आपण पाहताय आणि स्पर्धेचं स्वरूप कारण थंडीचे दिवस आहेत आणि रात्र खूप सारी लवकर होत्या दिवस छोटा असल्या कारणामुळं. त्यामुळं आम्ही विनंती करतोय की थोडीशी घाई करा मित्रांनो, प्लीज फास्ट. दिशेनं संतोष भोई स्टँड मध्ये चेंडू डिलिव्हर होतोय. षटकार 6. विपक्षात निंबवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरिता आपण त्वरित यायचंय. टीम निंबवली आणि राया यावेळेस फुल टॉस व्हायला मिळाला आणि पुन्हा एकदा संधीचं सोनं करणारा हा चेंडू उपरवाला जब्बी देता देता छप्पर फाडके. 9+ षटकार पंचांनी तर दर्शवलं गेले पण मागणी इथून मात्र केली गेली आहे. बघूयात त्याची पूर्तता करूयात. आणि षटकार तर आलाय पण नो बॉल आहे की नाही याची आपण पाहणी करूयात. फेअर डिलेव्हरी म्हणजे फक्त आणि फक्त 6 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 6 आकड्याने जाऊन पोहोचते 58 या अंकावर. धावफलक पहा. ओम करिता पारदर्शिक लावले गेले होते. 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. तिसरा जर का आला तर इथून मात्र करण वारगडे आणि वीरू भोईर यांच्याकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दोघांकडून देण्यात येईल. म्हणजे 2222 रुपयाचा पारितोषिक आता मात्र या तिसऱ्या षटकाला आपल्याला पाहायला मिळेल का. हो वाचले पैसे असं म्हणायला हरकत नाही आहे. पहा बक्षिसाची रक्कम महत्त्वाची नसते, जे पारितोषिक लावलं जातं ते महत्त्वाचं असतं. आणि ते सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचत असताना 60 या अंकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 60. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुढचाही बॉल सिंगलनं धावसंख्या पोहोचली होती. पुन्हा एकदा उडवलं गेलं या चेंडूला. त्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे तोच क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतो. ओहो, यावेळेस क्षेत्ररक्षामध्ये गडबड पाहायला मिळाली. धावबाद करण्याची संधी नाही आहे. बॅटर सेफ पाहायला इथून मात्र आपल्याला मिळालाय. पंचांनी इशारा तर दर्शवला गेलाय. पंच त्यांच्याकडून मागणी आहे का? मागणी गेली आहे रनआउटची बॅटरकडून. धाव ग्राह्य धरली जाईल. थोडंसं बाजूला आपल्याला पाहायला मिळाला बॅटर. पंच 3 धावा ना? 3 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि 3 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच 64 या अंकावर. लास्ट टू गो अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस नोमा झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल अंकित होईल. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आणि 2 धावा सक्सेसफुली पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयास पाहायला मिळाला पण 2च धावा इथून मात्र ग्राह्य धरल्या जातील आणि धावफलक 2 धावेने जाऊन पोहोचतं. ते म्हणजे 66 विजयाकरिता 67 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि टॉस करण्याकरिता ही जॉईन होतील तुमच्या समवेत समीर ठाकरे सर. चेक. चला दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण रघुनाथ त्रिंबक भोईर या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. RCC राय आणि आई वज्रेश्वरी निंबोली या 2 संघांदरम्यान या पुढील सामना तुम्हाला बघायला मिळेल. दिनेश भोईर यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभाचे टॉस करावं. एका बाजूला आम्ही शेलारकर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत जय बजरंग पावर शेलार चषक. जय बजरंग पावर शेलार चषक असा कॉल होता परंतु यस तोच आलेला आहे. लगेच पाहुण्यांना आपण विनंती करूया की आपण मंचावरती बसावं. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. नाणेफेकी जिंकलेली आहे. पहिला सामना तुम्ही खेळतात. समोर राया टीम टिटवाळा परिसरातील एक नामवंत संघ. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. काय कारण सांगशील फिल्डिंग करण्यामागचं? पहिलीच मॅच आहे आमची. पहिले क्षेत्ररक्षण करू. पूर्ण पॅक संघ पाहायला मिळेल आजच्या या स्पर्धेसाठी. बघू आता प्लेयर आलेले नाही. आल्यावरती समजेल. कॅप्टनला अजूनही खात्री नाही आहे की कोणते खेळाडू येतील. हरकत नाही, शुभेच्छा आहेत तुम्हाला. टॉस गमावलेला आहे. बॅटिंग करायची आहे. अप्पू चांगल्या फॉर्मात आहे. राया टीम चांगल्या फॉर्मात आहे. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? जास्त बघणार. कोणत्या बॅटरकडून तुला खास अपेक्षा असतील? कारण भिवंडीमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलेलात. भिवंडीचा खेळ आणि कल्याण टिटवाळा परिसरातील खेळ याच्यामध्ये फरक असतो. तर या भिवंडीमध्ये खेळत असताना कसं वाटतं आणि स्पर्धा कशी आहे? स्पर्धा तर खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. बघू कसं. शुभेच्छा असतील तुला देखील. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबोदी कॅप्टन टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला. RCC राय संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू.
गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले ते 67 धावांचं एक भरपूर मोठं आव्हान या ठिकाणी आता उभं करण्यात आलेलं आहे. चांगली फलंदाजी पहिल्या डावामध्ये आपल्याला जॉली स्पोर्ट कामतघर संघाच्या वतीनं बघायला मिळाली दुपारच्या सत्रामध्ये, आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. तो निर्णय योग्य ठरवत असताना सर्वच फलंदाज पहिल्या डावाचा आपण विचार केला तर मोहिलच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या, 24 धावा बनवल्या, आणि त्याच्यानंतर ओम पाटील त्याच्या बॅटमधून 26 धावा, आणि हीच भागीदारी फार मोठी होती. खरं तर निहार लवकर बाद झाला, त्याच्यानंतर प्रतीक त्यालाही मोठं योगदान देता आलं नाही. अविनाशनं 2 षटकांचा स्पेल हाताळला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली, मात्र अंतिम ओव्हरमध्ये जतीनच्या विरुद्ध चांगल्या धावा आल्या. ज्ञानेश्वर शेळकेचं षटक देखील भरपूर महाग ठरलं, आणि त्याच्याचमुळे 66 धावा या स्कोर कार्डवरती आपण एकंदरीत पाहिल्या, ज्या अनुमान पोगाव संघाला आता 67 धावा बनवाव्या लागतील. यानंतर RCC राया वर्सेस आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली या 2 टीममध्ये लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. सलामीची जोडी तुषार शेळके आणि त्याच्या सोबतीला सुदर्शन, टू ओपनर्स फ्रॉम जय हनुमान पोगाव. तर षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज रितेश धुमाळ. रितेश धुमाल कॅप्टन ऑफ जॉली स्पोर्ट कामतघर गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात करतोय, आणि पॉवर प्लेमध्ये नेहमीच आपण रितेशला चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. आणि समोर वन ऑफ द टेक्निकल बॅटर फ्रॉम पोगाव तुषार शेळके स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल आता या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणि दोघेही चॅलेंज क्रिकेट संघासाठी खेळत आहेत. सातत्याने एकमेकांच्या सोबत खेळतात, परंतु आता एकमेकांच्या विरुद्ध. लॉंग ऑन लाईक फिल्डर सेट करण्यात आले डीप मध्ये मिड विकेट. 2 खेळाडू तट्यात सर्कलच्या बाहेर या ठिकाणी सेट करण्यात आलेत. रितेश धुमाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फ्लिक केला, पाय टाकण्याचा प्रयत्न होता, मनगडी फटका डीप मध्ये इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल ट्रॅव्हल होतो मिड विकेटला, आणि पहिल्या चेंडूवरती पहिली धाव त्या ठिकाणी पूर्ण करत असताना बॅटर तुषार ऑफ द मार्क टीम जय हनुमान पोगाव या एका धावेने धावांना सुरुवात करत असताना जय बजरंग पावर शेलार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय, आणि आज 5व्या दिवसाचा खेळ आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. एक यशस्वी स्पर्धा मित्रांनो आपल्या समोर आहे. चांगला खेळ प्रत्येकी खेळाडून आज केलाय. टर्न केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दिशा इन बॉल होता, आणि त्याच्यावरती येतोय चौकार. चांगली सुरुवात केली आहे बॅटर सुदर्शन शेळकेनं. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना पॉवर प्ले सुरू आहे, आणि फक्त दिशा दाखवत असताना दिशेमध्ये भरकट लावता रितेश धुमाल, आणि त्याच्यावर चौकार प्राप्त केलाय. आणि तसंही 67 धावांचं लक्ष्य पार करायचं म्हटलं तर पॉवर प्लेची दोन्ही षटकं अत्यंत महत्त्वपूर्ण. या दोन्ही ओव्हरमध्ये चांगल्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, मोठा स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. सुपर शॉट, स्क्वेअर कट, क्लासिकल कट पाहायला मिळतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. सुदर्शन काय फटकेबाजी करतोय विथ द टर्न एक्झिक्यूट करत असताना पहिला चौकार आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा चौकार येतोय पॉइंटला, म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट चांगल्या धावा बनवत असताना सुदर्शन शेळके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शेळके ब्रदर्स, 2 शेळके ब्रदर्स ऑन द क्रीज नाव. धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर.
रितेशनं आता थोडंसं बदल केलाय क्षेत्ररक्षणामध्ये, डीपमध्ये कव्हरला एक फिल्डर सेट केलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा ओव्हर द विकेट. ऑन द राईज लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आता यावेळेला मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त मिळेल एकच धाव. या एका धावेने 10 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचते. जवळपास 13 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवायच्या आहेत. 13 ते 14च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. आणि सध्या पहिल्या ओव्हरमध्ये जो खेळ तुम्हाला पाहायला मिळाला आहे तो अगदी योग्य तो खेळ, जे हनुमान पोगाव टीमचा 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सुरुवात अतिशय सुंदर पाहायला मिळाली आहे सध्या तरी या टीमच्या वतीनं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, विथ स्विंग जाण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी बॅटर तुषारचा, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच नाहीये आणि पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. मिळेल एक धाव. एका धावेने 11वर धावफलक आता जाऊन पोहोचतोय. सुरुवातीला खरं तर आपण पाहिलं तुषारला अनेकदा तो वेळ घेतो आणि त्याच्यानंतर वार करत असतो, परंतु आता इथून मी तर म्हणेन की पहिला डाव खेळणं आणि धावांचा पाठलाग करणं, सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणं, याच्यामध्ये फारसा फरक असतो. तिथे प्रत्येक डॉट बॉल गणिक दबाव वाढत जातो. यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव शेवटच्या बॉलवर आली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 12 धावा विदाउट लॉस. टीम जय हनुमान पोगाव. ज्या वेळेला जॉली स्पोर्ट कामतगर संघ फलंदाजी करत होता, पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा बनवल्या होत्या आणि सध्या आपण येथे पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एकही गडी न गमावता 12 धावा बनवल्यात. योग्य ती सुरुवात आता केलेली आहे. जो स्टार्ट हवा तो स्टार्ट या ठिकाणी मिळालेला आहे. पाच षटकांच्या सामन्यामध्ये खरं तर ओम पाटील गोलंदाजी करण्यासाठी आले आणि ओम पाटीलने आज बॅटिंग चांगली केली. 26 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले आणि आता विकेट हॅट्रिकसाठी मयूर भोईर यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आता त्याला लावण्यात आलाय. आणि तसंही ओम पाटीलचा मामाचा गाव आहे शेलार, त्याच्यामुळे आता पारितोषिक भरपूर लागतील. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शेलार गावचे भाचे आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मी कालही उल्लेख केला होता की कोणाचाही आपल्या गावानंतर आवडीचं गाव दुसरं कोणतं असेल तर कोणालाही तो मामाचाच गाव असतो आणि आज मामाच्या गावामध्ये ओम पाटील खेळतोय. बॅटिंग चांगली केल्याच. एका धावेने स्कोर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहेत. जेल पकडले आणि पहिला खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का लागेल जय हनुमान पोगाव संघाला. सुदर्शन बॅक टू डगआउट. मिड ऑफला बीट करू शकला नाही. त्या ठिकाणी एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नव्हतं आणि सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. बरोबर मिड ऑफला जेल पकडला त्या ठिकाणी आणि पहिला धक्का लागला तो जय हनुमान पोगाव संघाला. रितेशनं त्या ठिकाणी जेल पकडलाय. आणि आज खूप आनंद वाटतो की नीरज माझ्यासोबत बऱ्याच दिवसांनी आज आलेला आहे. आम्ही पूर्वीपासूनचे मित्र आहोत आणि नीरज एक चांगला हँडसम बॉय आणि त्याचबरोबर नेहमीच हसरा चेहरा. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा 12th मॅन. ओम पाटीलला त्या ठिकाणी विकेट मिळाली आणि सफलता मिळून देत असताना पहिला धक्का त्यानं दिलाय. अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती. तो अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी आपल्या टीमला मिळून देत असताना नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय. सागर पाटील 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. जय बजरंग पावर शेलार चषक 2025
आज सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकत असताना क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय तो वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबोदीनं. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. पहिल्या फेरीमध्ये साई स्पोर्ट कारभाव संघाला पराभूत केलं. दुसऱ्या फेरीमध्ये जय बजरंग भिनार संघाला पराभूत केलं. ओम पाटील पुढचा बॉल सागर पाटील समोर ओव्हर द विकेट. होदा टाकल्या ऑन साइडला फ्लिक करत असताना अलॉंग द ग्राउंड बॉल येतो डीप मध्ये मिड विकेटला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 15 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवर वाईड आला, त्याच्यानंतर सफलता मिळाली ओमला आणि तदनंतर आता ओमच्या विरुद्ध परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये बॉल आल्यानंतर सागरचा बचावात्मक फटका तुम्हाला बघायला मिळाला. त्याच्यावरती धावा फक्त मिळाल्या त्या 2. ओम पुन्हा एकदा फ्लिक केला. इथे गॅप फाइंड केला मिड विकेटला. फिल्डर धावतोय बॉल मागे. खराब क्षेत्ररक्षण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल सीमा पार. चौकार. सागरच्या बॅट मधून आलेला चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. क्लासिकला फटका होता आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला नक्की म्हणू शकतो. ज्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवरती पोहोचला होता, मात्र बॉल त्या ठिकाणी अडवू शकला नाही आणि त्या 4 धावा महत्वपूर्ण आपल्या टीमसाठी येत असताना जय हनुमान पोहगाव संघाकरिता पुन्हा स्वीप केला. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला खेळतोय सागर. ओ हो पुन्हा क्षेत्ररक्षण थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला चुकीचंच पाहायला मिळालं होतं. खरं तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करणं थोडं कठीण आहे. 2 टप्पे आपण मैदानामध्ये त्या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्यामुळे बॉल एक्झॅक्टली जज करणं थोडं कठीण होतं क्षेत्ररक्षकासाठी डीप मध्ये आणि त्याच्याचमुळे थोडीशी समस्या निर्माण झाली आहे. मात्र 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. या 2 धावांनी स्कोरही पुढे गेलेला आहे. ओ यावेळेला स्विच हिटचा फटका. चांगली चतुराई आपल्याला बघायला मिळाली गोलंदाजाची. बॅटर स्टान्स बदलतोय हे पाहिल्यानंतर थोडा लेगस्टम्पच्या अधिक बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. पॉवर प्ले मधील आता अंतिम चेंडू धावफलक 22 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. जवळपास 13च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या, म्हणजेच काहीतरी एखादा मोठा फटका इथून येणं गरजेचा सरासरीला स्पर्श करण्यासाठी. 21 धावा आहेत, माफ करा. ओम पाटील पुढचा बॉल. ओ फॉलिंग स्वीप केला. जबरदस्त फटका तुषारचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु काय फिल्डिंग केली आहे. प्रॉपर एलिव्हेशन तेथे मिळालं नव्हतं. चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळालं, परंतु एकच धाव त्या ठिकाणी तुषारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. थोडीशी हुशारी दाखवण्याचा प्रयत्न बॅटरनं जरूर केला होता, मात्र तेथे यश त्याला मिळाले नाही आणि अखेर पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 23 धावा जय हनुमान पोगाव. ड्रिंक्स इंटरवल इथून आता पॉवर प्ले मध्ये धावा धावफलकावरती 23 लागलेल्या 23 रन्स. आता समीकरण बदलले, येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 67 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही धावा कराव्या लागतील.
18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. आता इथून आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. आता 14 जास्त धावा प्रत्येक ओव्हर मागे इथून बनवाव्या लागतील. मोहिल आलाय गोलंदाजी मार्कवर आणि या जोडीवरती आता भरपूर काही निर्भर असेल जय हनुमान पोगाव संघाचं, कारण अनेकदा या जोडीनं संकटातून जय हनुमान पोगाव संघाला बाहेर काढले आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा जय हनुमान पोगाव संघानं जिंकलेल्या आहेत आणि या दोन खेळाडूंचं योगदान त्या स्पर्धांमध्ये नेहमीच महत्त्वपूर्ण या गावासाठी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे या दोघांना इथून चांगला खेळ करावा लागेल. राहुल भोईर आफ्टरनून सेशन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिवाचा प्रयत्न केलाय, पहिला बॉल मोहिलचा, स्विच हिट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुषारच्या बॅटमधून येतोय चौकार. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा तुषारच्या बॅटमधून चांगला फटका आपण पाहिला चौकारानं. धावफलकाला आता इथून कुठेतरी वेग मिळालाय, जो पहिल्या 2 ओव्हरमध्ये वेग मिळणं गरजेचा होता. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न केला. दबाव हळूहळू वाढत चाललाय, कारण दोन्ही टीमच्या बाजूना सामना आहे. या मॅचचा आपण विचार केला तर जसजसे डॉट बॉल येतात तसतसा धावफलक थांबला जातोय, तसा दबाव अधिक वाढला जातोय सध्याच्या घडीला टीम पोगावरती. मोहिलचा बॉल लेग स्टंपच्या दिशेनं थोडासा खाली राहणार होता. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतो. मिळेल एक्स्ट्रा धाव. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे जाणार. स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहतायत 29 धावा 29. मोहिलच्या विरुद्ध धावा येतात, त्या धावा येणं गरजेचं आहे, कारण इथून आता ही लढाऊ वृत्ती या दोन्ही खेळाडूंना दाखवावी लागणार आहे. लढावं लागेल. ओ पुन्हा रिवर्स. हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. सीमा पार षटकार. हा फटका कडे नाही, तो अपयशाच्या मानसिकतेच्या बाहेर गेलाय असंच आपण म्हणूया, कारण ही मानसिकता आता सोडून फटकेबाजी करायची आहे. फक्त यश हेच डोक्यात ठेवून इथून खेळ करायचा आहे आणि तो खेळ सागर पाटीलने आता सुरू केलाय. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय रिवर्सचा सिक्सर. एकच सिक्स झाले, 2 काय मारलं. 35 धावा धावफलकावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड नाव. मोहिलच्या विरुद्ध फाईट बॅक या ठिकाणी केला जातोय. 67 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता येणारे 15 बॉल 31 धावांची गरज आहे. पुन्हा मॅच मध्ये पलट वार केलाय. हो सागर समोर बाउन्सर अप्पर कट लगावण्याचा प्रयत्न, परंतु जास्त उसळी घेणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पण बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील आता इशारा या ठिकाणी करण्यात आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता हळूहळू पुढे जाताना एकच षटक जे हवं होतं की जिथे चांगल्या धावा बनतील, वेगानं धावा बनतील, आणि मोहिलचं ते षटक आहे की ज्या ओव्हरमध्ये चांगल्या वेगानं धावा बनल्यात आणि त्याच्याचमुळे आता दबाव अधिक वाढत गेलाय, तो म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर संघावरती. आज धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे होतोय. आपण बऱ्याचशा मॅचेसमध्ये पाहिलं, सकाळी साईश कारभाव समोर जवळपास 60 धावांचं लक्ष्य पार केलं. त्याच्यानंतर जय बजरंग बिनार संघाच्या विरुद्ध देखील मोठं टार्गेट टेंबोली संघानं चेस केलं. म्हणजे आज चेसिंग चांगल्या प्रकारे होत आहे. त्याच्यामुळे इथून आता नक्की आपण विचार करूया की येणारे 15 बॉल आणि 31 ची गरज, म्हणजेच 50-50 अवस्थेमध्ये हा सामना. जॉली कामतगर संघाला विकेट शिवाय पर्याय नाही. या भागीदारीला ब्रेक करावा लागेल. पुन्हा रिव्हर्स खेळलेत, पुन्हा गॅप फाइंड केलाय कव्हरच्या क्षेत्रात. आणखी एक बॉल सीमा पार, येतोय चौकार. सागर पाटीलचा वार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न, मिस टायमिंग, लीडिंग एज. ओहो, बॉल हवेत होता.
अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आता ग्रॅब कराव्या लागतील. अशा प्रकारच्या संधी जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. एका धावेने स्कोर पुढे गेलाय 41 रन्स ऑन द बोर्ड नाव. शेवटचा एक चेंडू, येणारे 13 बॉल शिल्लक. इक्वेशनचा आपण जर विचार केला तर अजूनही 26 धावांची गरज आहे. 13 चेंडू, अजूनही 200च्या स्ट्राईक रेटने इथून धावा बनवाव्या लागतील. दोन्ही टीमच्या बाजूने अजूनही सामना मी म्हणेल समानच आहे. 13 बॉल शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. मोहिल महागडा ठरलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे एलिव्हेशन मिळालं नाही. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि ह्या एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा, येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. चांगला पलटवार केलाय या ठिकाणी जय हनुमान पोगाव संघानं. आता इथून जरूर विचारात पाडलेला आहे ते म्हणजेच जॉली स्पोर्ट कामतगर संघाला देखील, कारण या विकेटवर या मैदानावर कोणतीच धावसंख्या सेफ नाहीये. काल जवळपास संध्याकाळी 6:15 वाजता केवनी दिवे संघाचा तो रन चेस आजही डोळ्यासमोर येतोय. क्वालिफाय मॅच मध्ये कोपर संघ तो सामना विसरले नसतील. 40हून अधिक धावा. अगदी दिवसातील शेवटचं सत्र होतं की जेथे बॉल दिसणंही कठीण झालं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये दर्शन असेल, सूरज असेल, काय खेळ त्यांनी केला होता दिवे संघासाठी आणि सेमी फायनल मध्ये तो संघ पात्र ठरला होता. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्त घेतात. पंचांनी आता वॉर्न तुम्हाला केलेला आहे, सातत्याने एकच सूचना दिली जाणार नाही. लक्षात ठेवा 12 बॉल 25 धावांची गरज आहे. मॅच अगदी क्रुशल मोमेंटला आहे आणि अगदी हे निर्णायक षटकच ठरणार आहे. बघूया आता हे षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाते. ओम पाटील या गोलंदाजाकडे चेंडू सोपवलेला आहे. मयूर भोईर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज ओम पाटीलच्या विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी दिलं जाईल. सन ऑफ अमोल पाटील, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर फ्रॉम कामतगर. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. समोर तुषार शेळके, चांगली खेळी आतापर्यंत केली आहे. जागा बनवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत परंतु बॉल त्या ठिकाणी अडवण्यामध्ये थोडंसं अपयशी आणि एक धाव त्याच दरम्यान पळून पूर्ण केली जाते. हा बॉल जर सरळ क्षेत्ररक्षकांना पकडला असता, कलेक्ट केला असता तर कदाचित तेथे धावबाची देखील संधी निर्माण झाली असती, परंतु येथे एक धाव मिळाली आणि आता सागर स्ट्रायकिंग एंडला. सागर आल्या आल्या त्यानं वेगानं फटकेबाजी सुरू केली. आतापर्यंत एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. याही वेळेला स्विच होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित जो बाउंड्री लाईनचा विचार केला तर लेफ्टी बॅटर समोर जी बाउंड्री आहे ती थोडीशी शॉर्ट आहे स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्याच्यामुळे बॅटर लेफ्टी होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ओम पाटील. ओहो लॉब केलाय, क्लासिकल फटका. काय फटका, शॉट ऑफ द आफ्टरनून. सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा तुषार शेळकेचा ब्रँडेड सिक्सर. तुषार शेळकेचा एक वेगळा रूप. षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि 50 धावा धाव फलकावरती लागल्या. 17ची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक असताना बॉड मॅच. जबरदस्त सामना, चित्त थरारक लढत. पुन्हा चॉप केला, कव्हरला फिल्डर उपस्थित परंतु तेथे मिळेल एकच धाव. अपफ एक वाईट यॉर्कर होता. षटकारानंतर कुठेतरी पलट वार करण्याचा प्रयत्न राहिलाय.
तो ओम पाटीलच्या माध्यमातून 8 बॉल आणि इथून आता 16 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे 2 धावा असं समीकरण इथून पूर्ण करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. 8 बॉल 16ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला वेगातने टाकलेला बॉल फ्री केलाय. मनगटी फटका डीप मध्ये स्क्वेअर लेगला एकदा मिळाली. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. वेगानं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. हळूहळू सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत चाललाय आणि आज सर्वच मॅचेस आज डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या लढती तुम्हाला बघायला मिळाल्या. एकापेक्षा एक बेस्ट टीम्स आजच्या दिवसामध्ये आपण खेळताना पाहिले आणि त्याच्यामुळे जो खेळ अपेक्षित होता प्रेक्षकांना तो खेळ आज जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आहे. ओम पाटील पुन्हा एकदा पुन्हा कोदात टाकलाय. ड्राईव्ह केला ऑन साईडला. फिल्डर धावतायत 2-2 मिड विकेटला. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न वेगानं 2 धावा. प्रत्येक बॉल मागे 2 धावा करायच्या आहेत आणि तोच आता त्या इंटेंटनं फलंदाजी सुरू केली आहे दोन्ही फलंदाजांनी. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर 4थं षटक देखील संपलं आणि येणारे आता 6 बॉल 12 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच, ग्रेट मॅच. जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस जय हनुमान पोगाव. दोन्ही भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधील मातब्बर संघ, महान संघ. आजवर अनेक स्पर्धा या दोन्ही संघांनी जिंकलेल्या आहेत आणि ते 2 संघ आज या लढतीमध्ये जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये दोघे हार मानायला तयार नाहीयेत. एकाला जिंकायचं आहे तर दुसऱ्याला हारायचं नाही असा सामना तुम्ही मैदानात पाहतायत. 6 बॉल आणि 12ची गरज. चला आता सामना सुरू करायचा. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा अंतिम ओव्हर मध्ये 6 बॉल आणि 12 धावा वाचवण्यासाठी आदित्यचा वापर आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आदित्य एक युवा खेळाडू आहे, युवा गोलंदाज आहे, परंतु तो आदित्य आज दाखवलेला विश्वास, कर्णधारांना ठेवलेला विश्वास सार्थकी ठरवणार का? कामतघरकरांना आनंदाचा क्षण येथे तो आणणार का? चांगला खेळ साकारून विजयी सलामी कामतघरवाले देणार का? अशा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. यापुढच्या लढतीमध्ये निंबवली संघ तुम्हाला खेळताना दिसेल. आदित्य बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर तुषार शेळके. 6 बॉल 12ची गरज. राईट अबोव द विकेट. ओहो, पहिला बॉल फुल टॉस होता, फायदा उचलता आला नाहीये आणि धावबादचा प्रयत्न केला. बॅटर आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला आणि पंचांचा इशारा. नो बॉल आहे की नाही ते चेक केलं जाईल. धावबादच्या स्वरूपामध्ये सागर बाद झालाय. काय केलंय हे सागरला आता प्रश्न पडला असावा, परंतु त्या ठिकाणी ऑन फील्ड पंचांनी सांगितलंय की हा नो बॉल आहे की नाही तेही चेक करूया. इट्स अ नो बॉल. एक्स्ट्रा धाव जरूर मिळाली, परंतु सागर आउट झालाय. हे फार मोठं नुकसान असू शकतं संघासाठी, कारण सागर चांगला खेळत होता, लढाऊ वृत्तीनं त्याचा खेळ पाहायला मिळत होता, परंतु आता इथून आदित्य जरूर इथून पलट वार करण्याचा प्रयत्न करतोय. आदित्यच्या आणि संघाची शांतता आता इथून सांगून जाते की एक मोठं वादळ आता मैदानात येणार आहे. भले त्यानं नो बॉलनं सुरुवात केली, परंतु त्यानंतरचा त्याचा आत्मविश्वास, यश त्याच्या जवळ जाऊन काहीतरी चर्चा करतोय की इथून पुढे काय करायचं. इथून आता बॉल शिल्लक असे 6-11 धावांची गरज.
त्रिमूर्ती गायकर. त्रिमूर्ती गायकर आता इथून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. बॅटिंग लाईनअप मध्ये खोली भरपूर आहे, परंतु दबाव झेलावा लागणार आहे तो फलंदाजांना देखील. 6 बॉल आणि 11 धावांची गरज असेल. एक धाव जरूर कमी झाली, परंतु एक धाव कमी झाली मात्र सागर पाटील सारखा वेलसेट बॅटरी कमी झालाय, मैदानाच्या बाहेर गेलाय. ही समस्या आता कुठेतरी जरूर असेल. क्षेत्र रक्षणामध्ये बदल, डीप मध्ये बिड विकेट. त्रिमूर्ती गायकर समोर लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतोय आणि पॉइंटला एक फिल्डर सेट करण्यात आला, थोडासा बॅकवर्ड उभा. आदित्य तयार. 6 बॉल मध्ये 11 धावा. फ्रीटचा बॉल आहे. सामना करेल बॅटर त्रिमूर्ती गायकर. पहिला चेंडू फेस करतो आणि फ्रीहिटचा बॉल. ओ पुन्हा बी नो बॉल. आदित्य थोडासा आता दबावामध्ये पाहायला मिळालाय. लागोपाठचा दुसरा बीमर आणि आता गोलंदाज येथून गोलंदाजी करू शकत नाही. तेथे मिळाली आहे आणखी एक धाव. एक्स्ट्राच्या मदतीने 2 धावा खर्च जरूर केल्या आदित्यनं. आता नवीन गोलंदाज येथून वापरावा लागेल शेवटच्या षटकाकरिता. एपा अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि लागोपाठचा दुसरा बीमर. सहा चेंडू आणि 10ची गरज. आता इथून नेमका कोणता गोलंदाज वापरला जाईल ते पाहावं लागेल. पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने खेळ राहिला, गोलंदाजांनी थोड्याशा चुका केल्या, त्यानंतर दबाव वाढला, परंतु आता या डावामध्ये देखील जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे गोलंदाज चुका करताना दिसलेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बघा इथून आदित्यला कुठेतरी एक सुवर्ण संधी होती की इथून आज हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे होती, मात्र 2 लागोपाठ बीमर दबाव स्पष्टपणे पाहायला मिळाला आणि उद्धवकडे आता चेंडू सोपवलाय. उद्धव संघाचा उद्धार करेल की इथून आज हा सामना उद्ध्वस्त करेल येणारा काळ सांगणार आहे. उद्धव एक पार्ट टाइम बॉलर आहे, परंतु त्याच्याकडे कधी कधी अशा संधी येतात उद्धवकडे. आता उद्धवला पुन्हा सिद्ध करावं लागेल. 6 बॉलमध्ये 10 धावा वाचवण्याकरिता त्याच्यासाठी इथून पुरेशा आहेत की कमी आहेत. समोर त्रिमूर्ती गायकर. चला सामना सुरू करा, वेळ जास्त होते मित्रांनो. आणखी यानंतर 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या, त्याची नोंद घ्या. फ्री हिट 6 बॉल असेल आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. लागोपाठ 2 बीमर. यानंतर RCC राया संघाला तुम्ही पाहणार आहात. टिटवाळा परिसरातील एक नामवंत संघ निंबोलीच्या विपक्षामध्ये खेळताना दिसेल. उद्धव फ्रीटचा बॉल असेल आणि उद्धवनं देखील चुकी केली आहे आणि चुका करतच राहणार. हा बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि एकूण धावा मिळत आहेत 5. मॅच मधून आता पूर्णपणे बाहेर निघत असताना जॉली स्पोर्ट कामतगर. गरज एकही बॉल न टाकता हॅलो 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि यातून तुषार स्ट्रायकिंग एंडला, तुषार सलामीला आला आणि शेवटपर्यंत खेळत राहिला. तुषार हा शांत खेळाडू आहे, कूल क्रिकेटर आहे, परंतु त्याची शांतता कधी कधी असं वाटते की ती वादळापूर्वीची शांतता असते. आणखी एक वाईट बॉल. म्हणून तुषार नक्कीच सांगतो की माझ्या शांततेला कमकवतपणा समजू नका. वेळ आली तर मी इतिहास बदलणारा आवाज आहे आणि जरूर ती त्याच्यामध्ये क्षमता आहे. आज या मॅच मध्ये पुन्हा त्याच्याकडून ते बघायला मिळालं. संयमी खेळतो, कूल माइंडेड खेळतो आणि विजयाकडे जात असतो.
ओहो, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा होती आणि इथे काय घडलं असं वाटतं की सामना सोडून दिलाय. टीम कामतकरला असं वाटते की हा सामना सोडून दिला या ठिकाणी. मला वाटतं की झेल देखील त्या ठिकाणी होता, तो झेलही पकडता आला नाही. आणि बघा शेवटपर्यंत तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये कधी मॅचेस सोडू नका, कारण क्रिकेटचा खेळ क्षणात होत्याचं नव्हतं या खेळामध्ये होत असतं. 4 चेंडू आणि एका धावेची गरज. उद्धवनं कुठेतरी एक संधी होती त्याच्याकडे. चला, उद्धवनं हा देखील फुल टॉस टाकला आणि हा फटका विजयी येतोय. तुषारच्या बॅटमधून हा विजयी चौकार आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय जय हनुमान पोगाव संघानं. खूप खूप अभिनंदन जय हनुमान पोगाव अँड हार्ड लक जॉली स्पोर्ट कामतगर. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. 25 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त एक फास्ट इनिंग. तुषारनं भले सामना फिनिश केला, परंतु एक वेगवान डाव सागरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. सागर, आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. VIP डायजवर त्याला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि चला टीम निंबवली, आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ न घेता या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायची आहे. RCC राया, आपण सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करा. हार्ड लक जॉली स्पोर्ट कामतगर. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर होता सागर, ज्यानं चांगला डाव साकारला आपल्या टीमसाठी आणि सामनावीराचा पुरस्कार स्वीकारत असताना. तर मित्रांनो, आणखी एक मोठा सामना तुमच्या समोर या ठिकाणी रंगणार आहे. RCC राया फुरकान अँड टीम या ठिकाणी तुम्हाला खेळताना दिसेल. आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्ही पाहणार आहात भिवंडीतील निंबवदी आई वज्रेश्वरी निंबवदी टीम.